झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी होऊ शकली नाही। विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या जोरदार संघर्षातच शुक्रवारची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली। विरोधी पक्षनेते पदावरून डावलल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले आणि मग धक्काबुक्की राडा सुरू झाला। या गदारोळातच नगरसेवक नसलेली व्यक्ती महासभेत घुसल्याचं उघड झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवकही संतप्त झाले। सभागृहाबाहेर तर कार्यकर्तेही भिडले आणि तुफान हाणामारी झाली। त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीलाही मारहाण केली। या गोंधळामुळे महासभेचं कामकाज 2 वेळा तहकूब करण्यात आलं। महासभेत हा सर्व प्रकार सुरू असतानाच प्रभाग समितीच्या उपायुक्तांना मारहाण झाल्याची माहिती सभागृहात पोहोचली। यानंतर 16 स्थायी समिती सदस्यांची घाईघाईनं घोषणा करून महासभा आटोपती घेण्यात आली। अधिकाऱ्याला काहीतरी मारण झाले ते माहिती पडल्यानंतर त्या गोष्टीचा निषेध करत आजची ही सभा प्रकरण क्रमांक 3 हे स्थायी समिती मंजूर झालं असं जाहीर करून हे आम्ही ही सभा संपूर्णपणे तहकूब केली। विरोधी पक्षनेतेपदी मनोज शिंदे यांच्या निवडीने हा वाद निर्माण झाला। राष्ट्रवादीचं संख्याबळ जास्त असतानाही ही निवड झालीच कशी असा राष्ट्रवादीचा सवाल आहे। या विरोधात राष्ट्रवादी कोर्टातही जाणार आहे। तर पक्षाच्या आदेशाप्रमाणेच रितसर हे झाल्याचं विरोधी पक्षनेत्यांचं म्हणणं आहे। ज्यांची संख्या जास्त असेल त्याचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी होतो असं या ठिकाणी आतापर्यंतची जी प्रथा आहे। पण काँग्रेसने शिवसेनेने ही नवीन प्रथा त्या ठिकाणी चालू केलेली आहे। कोणाला तरी चढवायचं आणि कोणाला तरी त्या ठिकाणी जाऊन विरोधी पक्षनेते बसवायचा आणि तिथं स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी त्या खुर्चीवरती विराजमान करायचा, ही चुकीची प्रथा त्या ठिकाणी चालू केलेली आहे। सन्माननीय अध्यक्ष प्रांताध्यक्ष आमचे आणि सीएम साहेब आणि ठाण्याचे आमचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून चर्चा झाली की आपण एक स्वतंत्र गट करावा, जेणेकरून कुठला पक्ष जर चुकी करत असेल तर त्या चुकीला आपण देखील साक्षीदार नसावेत। विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना काँग्रेसनं संगनमत केल्यानं राष्ट्रवादीनं महासभेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। यात ते यशस्वीही झाले। काळ्या फिती लावूनच त्यांनी सभागृहात प्रवेश केला होता। यात काँग्रेसचे एक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादीला साथ देत काळी फीत लावून या आघाडीचा निषेध केला। यावरून त्यांचं महासभेनंतर पक्षातून निलंबनही करण्यात आलं। आता स्थायीच्या 16 सदस्यांच्या घोषणेनंतर अध्यक्षपदासाठी शिवसेना राष्ट्रवादी चुरस रंगणार हे नक्की झालंय। यात काँग्रेस काय भूमिका घेणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी ठाण्याहून कपिल राऊतसह अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।